नमस्कार, मी वैशाली मधुर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने चिकनची रस्सा भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। बऱ्याचदा तुम्ही चिकनची भाजी बनवली असेल, पण एक वेळेस या पद्धतीने हे भाजी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर ही भाजी बनवत असताना इथे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवणार आहे। तर या भाजीला कुठलेही जास्तचं वाटण वगैरे बनवलेले नाही, अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी करून दाखवणार आहे। तुम्हाला ही बघता क्षणी नक्कीच आवडेल। तर चला मग छानशा रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे अर्धा पाव चिकन घेतलेला आहे। चिकनला मी स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया। तर इथे मी थोडं मीठ घालते आणि यामध्ये मी थोडीशी हळद घालते आणि यामध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, तो असा बारीक चिरून घेतला, यामध्ये टाकूया आणि हे व्यवस्थित यामध्ये या चिकनला हे लावून घ्यायचं आहे। हळद, मीठ आणि हे कांदा व्यवस्थित त्याला लागलं पाहिजे। तर हे बघा, आपल्या चिकनला हे व्यवस्थित इथं लागून झालेलं आहे। आता याला आपण शिजवून घेणार आहोत। तर हे पातेले मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि ह्या चिकनला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे थोडासा गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। तर तडतड वाजू लागलं की लगेच गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आपल्याला। तर यामध्ये मी पाणी वगैरे घालणार नाही। चिकन शिजवत असताना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही। तर इथे अशा तडतड वाजत आहे। आता गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आपल्याला आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। तर बघा, चिकनमध्ये जर तुम्ही पाणी घालसाल तर भाजीला अजिबात छान अशी चव येत नाही आणि या चिकनला चांगलं पाणी सुटतंय आणि या पाण्यातच आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे। आता यावर एक झाकण लावून घेऊया आणि याला 10 ते 15 मिनिटांमध्ये छान असं हे चिकन शिजवून घ्यायचं आपल्याला। तर 10 ते 15 मिनिटांनंतर आपण चेक करून घेऊया। तर या ठिकाणी बघा, यामध्ये पाणी न टाकता याला छान असं पाणी सुटलेलं आहे। तर आपलं चिकन देखील छान शिजलेलं आहे। तर यामध्ये मी थोडंसंही पाणी टाकलेलं नाही आहे। तर हे छान असं वाफळलं जातं आणि चिकन लवकर शिजलं जातं, अगदी कमी वेळामध्ये पटकन असं। इथे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी आपण एक छोटंसं एक वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी एक मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, एक आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया। जर मिक्सरला जर वाटायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा उखळीमध्ये सुद्धा हे वाटून घेऊ शकता। तर इथे मी हे तवा गरम करायला ठेवलेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही 2 चमचा जरी यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं तरीही चालतं आणि याला व्यवस्थित असं चांगलं भाजून घेऊ आपण। तर इथे गॅस आपल्याला कमीच गॅसवर आपल्याला हे ज्वारीचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे। जर मोठ्या गॅसवर तुम्ही हे जर भाजून घेत असतील तर आपलं पीठ करपू शकतं आणि भाजीला अजिबात चांगली चव येत नाही। तर या भाजीला कोणतंही वाटण न बनवता अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्हाला इथं बनवून दाखवत आहे। तर हे ज्वारीच्या पिठामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि रशाला छान असा दाटसरपणा येतो। तर आमच्या इथे अशाच पद्धतीने ही भाजी खूप छान अशी केली जाते आणि सगळे मस्त अशी आवडीने खातात। जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर यामध्ये तुम्ही हरभऱ्याच्या डाळीचं पीठ देखील टाकू शकता, त्याने ही भाजी खूप छान लागते। तर या ठिकाणी बघा, आपलं पीठ छान खरपूस रंग इथे छान भाजून झालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता। आता इथे गॅस बंद करून घेऊया आणि याला एका प्लेटीमध्ये काढून घेते मी। तर या ठिकाणी बघा, मस्त असं खरपूस रंगावर छान असं भाजून झालेलं आहे आणि वास देखील छान असा सुटलेला आहे याचा। आता आपण लगेच भाजीला फोडणी देऊयात। तर यामध्ये आपण तेल घालायचं आहे। तर इथे मी हे 1.5 पळी तेल घालते। हे बघा, आता तेल चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपण हे आलं, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे ती यामध्ये घालूयात आणि याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ आपण। तर याला 1 ते 2 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं आपल्याला। जेवढी छान असं आपण हे मिक्स करून घेतो तेवढी भाजीला छान अशी चव येते। आता हे तर चांगले व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालते। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे। पाव चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे। अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे। तर मी हे घरगुती मसाला घेतलेला आहे। आता हे मसाले आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत
अगदी कमी वेळामध्ये ही भाजी बनवून तयार होते, कुठलंही वाटण न बनवता अगदी साधी सोपी भाजी आहे. तर आजपर्यंतही कोणीच अशी दाखवलेली नाही आहे भाजी. आता हे सगळे मसाले यामध्ये छान मिक्स करून झालेले आहे. आता यामध्ये आपण हे ज्वारीचं भाजलेलं पीठ आहे ते यामध्ये घालूयात आणि यालाही व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ आपण. आता यामध्ये आपण हे शिजवलेलं चिकन आहे ते यामध्ये घालूयात आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर थंड वगैरे पाणी घालायचं नाही. तर इथे मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूयात. थंड पाणी अजिबात घालायचं नाही, कारण की भाजीला अजिबात चव छान लागत नाही. जर पाणी घालायचं असेल तर गरम करूनच घालायचं. आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊ आपण. पाणी तुमच्या अंदाजानुसार टाकायचं, जसं तुम्हाला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार घालायचं. आम्हाला हे रस्सा थोडासा पातळच आवडतो, म्हणून मी इथं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अगदी अशा काळ्या वाटणसारखीच ही भाजी लागते, खूप जबरदस्त. या भाजीमध्ये आपल्याला हळद वगैरे टाकायची गरज नाही, कारण की आपण चिकन शिजवत असताना त्यामुळे हळद टाकलेली आहे, त्यामुळे वरून टाकायची गरज नाही. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि याला व्यवस्थित असं चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. तर बघू शकता रंग खूप जबरदस्त आलेला आहे आणि भाजी खूप छान झाली आपली. आता इथं पाणी घातल्यानंतर तर इथे गॅस आपण हाय फ्लेमच ठेवायचा आहे आणि या भाजीला छानशी अशी उकळी येऊ द्यायची. आता यावर आपण बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालूया. तर या ठिकाणी बघा आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता इथे गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि याला 1 ते 2 मिनिट चांगलं असं शिजून घेऊया. तर 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता खूपच छान आपली इथे भाजी बनवून तयार झालेली आहे. तर बघू शकता कलर देखील खूपच जबरदस्त असा आलेला आहे. तर रशाला देखील छान असा दाटसरपणा आलेला आहे, अगदी अशी पातळ खूप अशी पातळ झालेली नाही. आता इथे गॅस बंद करून घेऊया. तर तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत चिकनची भाजी. अगदी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला ही भाजी करून दाखवलेली आहे, मस्त अशी गावरान पद्धतीने. आता ही भाजी तुम्हाला एका सर्व्हिसिंग बाउलमध्ये काढून दाखवते. आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये आपण ही भाजी टाकून घेऊया. तर बघू शकता खूपच सुंदर आपली ही भाजी झालेली आहे. कुठलेही वाटण न बनवता अगदी पटकन अशी ही भाजी बनवून तयार होते. तर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर देखील खाऊ शकता आणि याचा रस्सा तुम्ही भातावर देखील खाऊ शकता. कांदा लिंबू ही भाजी तुम्ही त्याच्यासोबत सर्व करू शकता. खूपच छान अशी ही झणझणीत अशी आपली ही चिकनची रस्सा भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला गावरान पद्धतीने ही चिकनची रस्सा भाजी? अगदी कुठलेही वाटण यामध्ये केलेले नाही, फक्त मी इथं ज्वारीचं पीठ टाकूनच ही भाजी करून दाखवलेली आहे. ज्वारीचं पीठ भाजत असताना तर गॅस लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हे ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढे छान हे पीठ भाजून घेसाल तेवढ्या भाजीला छान असा रंग येतो आणि खायलाही चवदार लागते. तर ही कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ही भाजी खूप छान अशी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही चिकनची रस्सा भाजी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल